मस्त वाटतं इकडे आल्यावर. तर आपली मिसळ पाव आली आणि मी दही मिसळ सांगितली आणि 2 पाव, कांदा आणि पापड. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आज व्हिडिओ काढायला लेट झाला कारण का बरीच सकाळची भरपूर कामं होती आणि आज क्लास पण आहे. आजपासून तायक्वांडोचा क्लास चालू झाला आहे ऋषिकाचा, त्यामुळे बैठकीला जाऊन आले. मग जेवण वगैरे आटपून घेतलं कारण का परत म्हटलं लेट होईल आल्यावर. तर आता ती किशोरीकडे होती, बैठक सुटल्यानंतर आता तिला घेऊन चालले क्लासला. हो तो ड्रेस सोड थांब रिक्षा थांब सोड ड्रेस सोड. अरे एक रिक्षा भेटत नाही इथनं पटकन. रिक्षा रिक्षा खूप वेळानंतर म्हणजे 10-15 मिनिटानंतर रिक्षा भेटली मला. आणि आज एवढी घाई झाली ना, सकाळी 7 वाजता उठलेला, बैठकीला सोडलं, त्यानंतर तिकडून पप्पांना बघायला गेली. मम्मीचा फोन सकाळी 6 वाजता, पप्पांची तब्येत ठीक नाही, येऊन बघून जा. त्यांना बघून आले. मसाला वाटलं, जेवण केलं. जेवण म्हणजे सुकी मच्छीचं सार केलं आहे आणि तितक्यात किरण उठला, नाश्ता वगैरे करेपर्यंत झाले आपल्याला 10:30. किशोरीकडे गेली होती, तिला तिथून घेतलं आणि आता रिक्षाने चालले क्लासला. तर जवळजवळ 15-20 दिवसांनी आम्ही एकच क्लबला आलो आहे. म्हणजे तायक्वांडोच्या क्लासला एवढे दिवस बंद होतं, तिथे काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे जिमखान्यामध्ये 1-2दा क्लास झाला. त्यानंतर गेल्या वीकमध्ये होता, पण आम्हाला पॉसिबल झालं नाही का आम्ही कुठेतरी फिरायला गेलो होतो तेव्हा होतो आणि आत्ता आलो आहे. काय मस्त वाटतं इकडे आल्यावर, एकदम शांत. ऋषिकाची प्रॅक्टिस चालू असते. मी मस्तपैकी 1 तास कधीतरी वहिनींना फोन कर, दादांना फोन कर, किरणला, अशा गप्पा गोष्टी मारते. 1 तास बरा टाईम येतो ना, मी ते गुळगुळीत असे. हळू 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 हळू. इथे स्लीप होण्याची शक्यता आहे बघ. हे बघ माझा पाय सरकतोय. चल 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 आले सर्व. बघू झालं, बघू रेडी झालीस, जा चला. अरे ते तसं नाही करायचं, जा सगळे आलेत, जा गो, जा ना बाळा. तर आत्ताच ऋषिकाचा तायक्वांडोचा क्लास सुटला आणि घरी चाललो आहे. घरी तर केलं आहे नॉनव्हेज आणि मला काय खाऊ टेन्शन येतं, मला एकटीसाठी बनवायला जीवावर येतं. बघू इथे मिसळ पाव वगैरे भेटली तर खाऊनच जाईन घरी. चला, रिक्षा पण पटकन भेटली, इथून निघालो आणि खंडोबाच्या देवळाच्या बाजूला एक मिसळवाला, म्हणजे मी मागे देवळात आलो होतो तेव्हा मी खाल्ली होती मिसळ, एकदम झणझणीत होती. आता ते हॉटेल चालू आहे का बघूया आणि तशीच खाऊन मग घरी जाऊ. तर मी आले कुर्ल्याला इथे मिसळ पाव खायला, मला खूप भूक लागली. चल 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 बस. तर इथे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत मिसळच्या. तर मागे मी खाल्ली होती ते हेल्स हॉटेल का दुसरं आहे ते माहीत नाही, आता लक्षात नाही माझ्या. तर मला आज मिसळ खायची इच्छा होती म्हणून मी ते रिक्षा थांबवली. म्हटलं माझ्यासाठी काय वेगळं केलं नाही, मस्तपैकी मिसळ पाव खाऊन दो आणि ऋषिकाला पण खायचं आहे. चल, तर आपली मिसळ पाव आली आणि मी दही मिसळ सांगितली आहे आणि 2 पाव, कांदा आणि पापड पण आला याच्यासोबत. झणझणीत का भरवतोय. तर आत्ताच मिसळ पाव खाऊन झाला, मस्त झणझणीत होता. ऋषिका आम्ही दोघींनी खाल्ला आणि आता घरी जायला निघालोय. चला काय. तर दुपारी तायक्वांडोच्या क्लासवरनं आली, सगळी कामं अडतात, जरा वेळ पडले आणि मी गेले बैठकीला, ती मगाशी आले आणि आता चालले घरी पप्पांना बघायला. अजून पप्पांची तब्येत ठीक नाही, परत तिला आमच्या इथे दहीहंडीसुद्धा आहे तर ते तिला बघायचं आहे. आज टी-शर्टची ओपनिंग आहे, तर बँजो वगैरे लावलं आहे खाली, ते तिला बघायचं. तसं लावायचं असतं, कळलं, तसं लावून चढायचं असतं वरती.
तर थोडा वेळ दहीहंडी बघितली आणि तिथून आलो पप्पांच्या इथे, कारण का पप्पांची तब्येत नाही बरी आहे. ए चल कृषिका, जेवा आणि झोपा शांत. तर आत्ताच पप्पांकडून आले वरती ताडीपीठामध्ये. इकडे आहे, काय बोलतो. आला आला फोन, आम्ही बघत होतो फोन उचलतास काय तुम्ही. हा कुठे आहे संदेश? संदेश कुठे? संदेश बाबू तिकडे बघ क्रिशू. हे बघू मामा बघ, कृषिकाचा पप्पा आला. टायमात आला रे पप्पा. ए दादा, आईला पाणी दे ना, पाणी हवं आईला. एक दे ना, थँक्यू. कृषिका धर. पाणी विसरली ती. तर आत्ताच घरी आलो. वरती मस्तपैकी दहीहंडी बघितली, आमच्या इथे बघितली, आणि किरण पण तितक्यात कामावरून आला. तर आता त्यांची पार्टी आहे, बिर्याणी वगैरे. तर मी घरी आले, फ्रेश झाले आणि आता झोपायचीच तयारी करते, उद्या स्कूल आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.